जेवणाची थाली बघून खूप मजाच आली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी चालले आहे ठाण्यामध्ये, जे की ठाणे ईस्टमध्ये लोकेटेड आहे. टिपटॉप प्लाझा, कशिश पार्कच्या ऑपोजिट. इथे बँक्वेट हॉल सुद्धा आहे. फ्रेंड्स, चला मग आपण ट्राय करूया जेवण कसं आहे ते. या हॉटेलची खासियत आहे, इथे दर विंटरला एक स्पेशल मेनू असतो, जो की उंधियो आहे. आम्ही निघालो जेवणाची मजा घेण्यासाठी. हे हॉटेल सेकंड फ्लोअरला आहे. हा आहे मेनू चार्ट. आजचा मेनू मेन्शन केला आहे. इथे वेगवेगळे डेली मेनू चेंज होत असतं. इथे वेलकम ड्रिंकमध्ये आम्हाला पुदिना मसाला, त्यानंतर इथे दहीवडा सर्व केलं होतं. फ्रूट सॅलड बघूनच खूप टेस्टी होतं. त्यानंतर मिरची फ्राय आणि लसूण चटणी सर्व केली होती. त्यानंतर स्नॅकमध्ये इथे मसाला डोसा सर्व केलं होतं. समोसा, हराभरा कबाब, चीज पोटली, फ्रेश कोकोनट चटणी. त्यानंतर त्याने इथे सर्व्ह केलं होतं मकईचा खिचू आणि त्यासोबत घी आणि चिली पावडर. विंटर स्पेशल उंधियो. त्यानंतर त्यांनी इथे सर्व्ह केलं होतं पनीर मक्खनवाला, अमृतसरी आलू मटर आणि इथे पालेभाजीसुद्धा होती, बट त्याचं मला नाव नाही माहीत. खिचा पापडसुद्धा सर्व्ह केलं होतं. वापिस बोलो. दाल फ्राय है, पांजाबी कढ़ी है, गुजराती दाल है। इथे मी दाल फ्राय आणि कढी सर्व्ह करायला सांगितलं. गोडमध्ये इथे बासुंदी होती आणि त्यासोबत मोहनथाळ सुद्धा होतं. बंगाली स्वीट डिश. इथे आपल्याला स्वीट डिशमध्ये 3 स्वीट डिश सर्व्ह केलं जातं. ड्रिंकमध्ये इथे आपल्याला छास सर्व्ह केलं होतं आणि डिशला कंप्लीट करण्यासाठी मसाला पापडचा चुरा सर्व्ह केलं होतं. तुम्ही बघू शकता थाली इतकी सुंदर दिसते. एवढं सगळं बघून माझं तर पोटच भरलं होतं. सर्वात आधी इथे मी ट्राय केलं होतं वेलकम ड्रिंक पुदिना मसाला, जे की एकदम रिफ्रेश होतं. त्यानंतर इथे आम्ही ट्राय केलं होतं दहीवडा. दहीवडा खाल्ल्यानंतर खूप मजाच आली. त्यानंतर इथे मी ट्राय केलं होतं विंटर स्पेशल उंधियो, जे की खूप टेस्टी होतं. हे आहे मिनी मकई रोटी. अमृतसरी आलू मटरसोबत मी ट्राय केलं होतं, जे की खूप टेस्टी होतं. आहे मिनी समोसा. मिनी समोसा खूपच छान होता. त्यानंतर इथे मी ट्राय केलं होतं हराभरा कबाब. हराभरा कबाब गरम आणि एकदम टेस्टी होता. त्यानंतर राईसमध्ये होतं पुलाव, दाल खिचडी, प्लेन राईस. फ्रेंड्स, हे सर्व जेवण अनलिमिटेड आहे. बरं का, हे हॉटेलचे स्टाफ आहे जे आपल्याला चांगल्या पद्धतीने जेवण सर्व्ह करतात आणि ते पण गरम-गरम. छोटंसं दान हे आपण गौमाताला पण करू. फ्रेंड्स, तुम्ही पण नक्की या हॉटेलला व्हिजिट करा आणि गरम-गरम जेवण असेल तर मजाच वेगळी आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय.